शेतकरी शेती करतो. त्याला जे हवं ते त्याला पेरावं लागतं. मला जर का ज्वारी हवी आहे, तर मला ज्वारीचे दाणे जमिनीमध्ये पेरावे लागतात, तेव्हा ज्वारी उगवते. बरोबर. म्हणजे फक्त जमीन आहे आणि ते आपोआप ज्वारी उगवेल का, तर नाही उगवणार. मला जे हवं ते पेरावं लागतं आणि जे नको ते हं, काढून टाकावं लागतं. म्हणजे हं, उदाहरणार्थ शेतकरी शेती करत असताना जे तण आपण म्हणतो, म्हणजे हं. अनवॉन्टेड ज्या गोष्टी आहेत, त्या पेराव्या लागत नाहीत, त्या आपोआप उगवतात. बरोबर. माणसामध्ये पण तसंच आहे. निगेटिव्हिटीज पेराव्या लागत नाहीत, त्या आपोआप उगवतात. पण पॉझिटिव्हिटी मात्र हवी असेल, तर ती पेरावी लागते, ती मुद्दामहून आणावी लागते. हं. सो पॉझिटिव्हिटी पेरण्याचं काम कंटिन्युअसली करावं लागेल. त्यासाठी एखादा ग्रुप, जसं जी सोबत आज अनेक जोडले गेलेले आहेत. तर तसं ग्रुपशी जोडलं गेलं पाहिजे आणि निगेटिव्हिटी हे येणारच आहेत. ते तण जसं येतं तसं हे आपोआप येणार आहे. फक्त त्याचं वेळोवेळी खुरपणी करावी लागेल, ते काढून बरोबर. टाकावं लागेल. सो प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तोच भाग आहे, की तो हॅपीनेस मेंटेन राहण्यासाठी अशा एखाद्या ग्रुपला अटॅच राहणं, ते एन्व्हायर्नमेंट तयार करणं, हं. हे खूप गरजेचं आहे.